सोबत आपल्याच कथासरितावरती अशाच नवनवीन कथांसाठी कथासरिता अवश्य सबस्क्राईब करा. अमरावती तुरुंगातील वातावरण अलीकडे भयंकर दाहक झालं होतं. शेरखानला फाशी झाली होती. बहादूर खान 14 वर्षांची शिक्षा होऊन दुसऱ्या वॉर्डमध्ये गेला होता. आणखी 1-2 कैदी फासागृहाकडे नजर लावून बसले होते. एकूण एक कैदी उद्याचा विचार करीत होते. आज गेला, आता उद्या काय, हा प्रश्न प्रत्येकापुढं उभा होता. परंतु दादा न्हावी बेदरकार होता. त्याला कसलीच काळजी नव्हती. तो कोरोनामध्ये रेडा चरावा फिरावा तसा तुरुंगामध्ये वावरत होता. आणि तो होताही रेड्यासारखाच. त्यानं आपलं प्रचंड मस्तक घोटून चकचकीत केलं होतं. कपाळावर लहानशी टाळू राखली होती. रुंद चेहऱ्याच्या त्या भरपूर मिशांना तो सदैव पीड भरीत होता. त्याची रुंद गर्दन, रुंद छाती आणि मजबूत देह यामुळे त्याला दादा हे नाव शोभत होतं. तो न्हावी होता, परंतु सर्व कैदी त्याला न्हावी म्हणत नसत, तर फक्त दादा म्हणत. आणि पुढील न्हावी हा शब्द ते गाळी. कारण न्हावी म्हणताच दादाचं टाळकं फिरत होतं. आणि मग न्हावी म्हणणाराचं टाळकं त्याच्या हाती पडताच त्या कैद्याची पाचावर धारण बसे. कारण कैद्यांची डोकी भादरायची महान कामगिरी त्याच्यावर होती आणि ती कशी पार पाडावी हे त्याच्या स्वाधीन होतं. न्हावी म्हणेल त्या कैद्यावर तो हजामत करताना न चुकता सोड घ्यायचा. चमडी सकट केस भादरून त्याला पार रडवीत होता. कैदी ही माणसंच होती. त्यांच्या डोक्यावर उगवणारे केस ते टाळू शकत नव्हते. आणि मग केस वाढले की दादाला टाळणे शक्य नव्हते. दादा म्हणजे एक रोग झाला होता. सर्व कैदी त्याला त्याच्या माघारी खाटकाची अवलाद या नावाने बोलत. परंतु तो समोर आला की मग राम राम करी. कारण महिन्याभरात आपले केस उगवणार आणि मग आपली मुंडी त्याच्या हाती जाणार याची त्यांना कल्पना होती. एका सकाळीच हौदावरती रांग लागली होती. कित्येक कैदी बंड्या काढून ओळीनं बसले होते. प्रत्येकानं आपला चेहरा केविलवाना केला होता आणि सर्व कैदी दादाकडं भीतीयुक्त नजरेने पाहत होते. आणि दादा आपला तळहाता एवढा रुंद वस्तारा लावित होता. त्याला धार आणीत होता. मध्येच धारेवरून अंगठा फिरवून धार आली का याची चाचपणी करत होता. पुन्हा वस्तारा स्वतःच्या पोटरीवर पालटीत होता, खाकरत होता. आणि कोणता कैदी प्रथम ओढावा म्हणून सर्व कैद्यांच्या डोकेवरून नजर चालवित होता. त्याची हालचाल जलद होत होती. जणू काही कत्तलखान्यामध्ये खाटीक बकरी कापायला तयार होत होता. मी दुरून हा दादाचा उद्योग पाहत होतो. शेवटी दादाची तयारी झाली. त्यानं गपकन एका कैद्याची बोकोटी धरून त्याला उठवला. त्याची मुंडी हौदात बुचकाळली आणि जसा धनगर आपले मेंढरू ढेंगात धरून कराकरा भादरतो तसा दादाचा वस्तारा चालू लागला. त्यानं 4-5 आडवे तिडवे हात मारून कैदी भादरला आणि लगेच दुसरा ओढला. त्याचं डोकं हौदात बुडवलं आणि वस्तारा चालू केला. तेव्हा पहिला कैदी रडवा चेहरा करून त्याच्याकडे पाहत होता. कारण थोड्या वेळानं मातेचे घागर पाझरावी तसा त्याच्या डोक्यामध्ये पाझर फुटला आणि रक्त पाझरू लागलं. त्या कैद्यानं आपल्या टाळूवरून हात फिरवला. नंतर पुढे घेऊन रक्त पाहिलं आणि तोंडातल्या तोंडात दादाला एक शिवी देऊन तो चालू लागला. तोपर्यंत दुसरा कैदी भादरून झाला आणि तिसरा दादाच्या सुळावर चढला होता. आणि त्या तिघांचे ते भयंकर हाल पाहून इतर कैदी भयभीत झाले होते. मला तो देखावा पाहावेना. मी आपल्या बराकीच्या ओटीवर उभा राहिलो. तिथं एक कैदी डोकं चोळीत आला आणि टाळूवरचं रक्त दाखवत मला म्हणाला, आईला ह्याच्या मादरचोद न्हावी नाही, खाटीक आहे खाटीक. बघा की राव भाडव्यानं काय केलंय. केस काढायचं का चमडी बिसवालायची, वाटोळ होईन साल्याचं. या दादाला दुसरं काम नव्हतं. तो सकाळी कैद्यांच्या डोक्याची सालं काढून दिवसभर हिंडत होता. अगदी जेलर हिंडावा तशा थाटामध्ये तो वावरत होता. आणि जेलर जसा कैद्यांकडे निरखून पाहत असे तद्वत हा दादा प्रत्येक कैद्याचं डोकं निहाळीत असे. केस वाढलेला कैदी दिसला की त्याला हुकमी आवाजात म्हणे, सगळे हौदावर ये.
माझ्या डोक्याचे केस बरेच लांब होते, म्हणजे मानेवर उडत होते, आणि ते पाहून दादाला काही चैन पडत नव्हते. त्यानं माझ्या केसावर नजर ठेवली होती. तो येता जाता माझ्या डोक्यावर नजर टाके, कपाळाला आठी घाली आणि मान ताठ करून चालू लागेल. कारण आपण सर्व कैद्यांच्या टाळूवरून वस्तारा फिरवतो आणि हा एकच कैदी केस वाढवित आहे. हा काय प्रकार आहे असा तो विचार करीत होता. तसा तो अनेकांजवळ बोलला होता. माझ्या डोक्यावरचे केस हा त्याचा अपमान आहे तसं तो मानित होता, आणि याचे केस भादरीन तरच बंड्या नावाची अवलाद होईल अशी त्यानं घोर प्रतिज्ञा केली होती. या दादाचं जरी मस्तक मोठं होतं तरी ते बेकार होतं. तो डोक्यानं कधीच काम घेत नव्हता. अंगापिंडाने मोठा म्हणून गावामध्ये लोक त्याला वचकून होते. तो न्हावी असूनही त्याला प्रत्यक्ष पोलीस पाटील टरकत होता, कारण दादाला डोकं नाही याबद्दल गावाची संपूर्ण खात्री झाली होती, आणि गाव त्याच्यापासून 4 पावलं दूर राहत होता. या दादाशी आपण वाकडं वागलो तर हा चिडेल, आपली हजामत करतेवेळी हा नक्कीच सूड घेईल असं सर्वांना वाटत होतं. तीच भीती पोलीस पाटलालाही वाटत होती. त्यामुळे दादा चढला होता. तो सकाळी कैद्यांची हजामत झाली की पांढरे कापडं अंगावर चढवी आणि मिशीला पीळ भरीत गल्लोगल्ली हिंडे. ज्या घरामध्ये देखणी बाई आहे अशा घरामध्ये हटकून जाई आणि उगीच चौकशी करी. एखादी पोरगी समोर दिसली की हा खाकरून घसा साफ करी आणि पुढून येणाऱ्या तरुण बाईकडे पाहत, काय वहिनी लय धडपड करताय असं म्हणत मिशा पिळी. एकदा तर त्यानं पाटलाच्या सुनेलाच अडवली आणि तो म्हणाला, काय सरकार लय आळसटलाय, डोळे बी तारवटल्या, ती रात्री जागरण झालं वाटतं. त्याच्या बोलण्यानं ती बाई गोंधळली. त्याची चावरी भाषा तिला समजली आणि ती भोवया चढून म्हणाली, सरळ बोला, काय म्हणताय तुम्ही? बाईला राग आलेला पाहून दादा उलटला आणि म्हणाला, फजी राती नानासाहेबाच्या वाड्यामध्ये पूजा होती, तिकडं गेला होता का काय? या उत्तरानं बाई शांत झाली. अशा तो अनेक भानगडी करीत होता, त्यामुळे गाव त्याच्यावर वाकून होता. पण ह्या हत्तीची साठमारी कशी करावी हा गावापुढं पेच होता. दादा नावेनं पहिलं लग्न करून 1 वर्ष झालं नाही, तोच दुसरं लग्न केलं होतं. त्याच्या घरामध्ये 2 बायका नांदत होत्या, म्हणजे त्या जेवण करीत होत्या, जेवत होत्या आणि मग एकमेकींच्या झिपऱ्या उडीत होत्या. धाकटी बायको ही दादाची लाडकी होती. ती सांगेल ते तो ऐकत होता आणि मग पहिल्या बायकोला चोपीत होता. ही त्याच्या घरातील यादवी गावाला माहीत होती, तरीही तो गावामध्ये मिशा कुरवाळीत फिरत होता. एकदा दिवसभर सवतीचं भांडण विझलं नाही. रात्र झाली. सर्वांनी जेवण केलं आणि निरनिराळ्या जागी अंथरुणं टाकली. थोरली बायको दमली होती. तिला चटकन झोप लागली आणि मग धाकटेनं कानोसा घेतला. सामसूम झालेली पाहिली आणि ती हळूच दादाकडे सरकली आणि त्याच्या कानामध्ये म्हणाली, भाऊ, थोरली बाई आज सकाळी तेलीच्या घरात शिरली होती. ती दुपारी बाहेर आली. आबरूचं खूप रच करून आली आहे ते. हे ऐकताच त्याचं डोकं फिरलं. तो धडपडून उठला आणि अंधारामध्येच शांत निजलेल्या पहिल्या बायकोला बडवू लागला. तोवर धाकटेने दिवा लावला आणि दादाला पुन्हा जोर आला. त्याने एकदम धोपटीतील वस्तारा काढला आणि कराकरा बायकोचे सर्व केस भादरले. तिला संपूर्ण भोंडी केलं आणि मग तो तिची मान कापू लागला. तशी धाकटी किंचाळली आणि सारा गाव जागा झाला. सर्व लोक जमले आणि मग लोकांनाही चेव आला. त्यांनी दादाला पार चोपून काढला. पुढं खटला चालून दादाला 1.5 वर्षाची सक्तमजुरी झाली आणि ती शिक्षा भोगण्यासाठी तो अमरावती तुरुंगामध्ये आला. दादा तुरुंगात जरी आला होता तरी तो तसाच होता. तो कोणालाही भीत नव्हता. हे सर्व कैदी एक होऊन एखाद्या दिवशी आपली हाडं मोडतील अशी त्याला भीतीच नव्हती. उलट प्रत्येक कैद्याकडे तो डोळे वटारून पाहत होता. सकाळ झाली होती. मी भिंतीला पाठ लावून बसलो होतो. माझ्या बाजूला बहादूर खान बसून आपल्या गावाकडची कथा सांगत होता. शेरखान पठाण नमाज पडत होता. त्याला फाशीची शिक्षा झाली होती. फाशी जाण्यापूर्वी देवाची भक्ती करायची
म्हणून तो तरुण पठाण 3 वेळा नमाज पढत होता. बहादूर खान पठाण शांत होता. त्याला काळे पाणी झाले होते. ते दोघेही माझ्या बराकीत होते. शेरखान गंभीर होऊन नमाज पढत होता आणि आम्ही हळूहळू बोलत होतो. तो दादा नावे ऐटीत आला. लोखंडी दरवाजा धरून तो गदागदा हलवीत म्हणाला, पठाण, जिपऱ्या वाढल्यात, हौदावर हजर व्हा. ते ऐकून पठाण पिसळले. दरवाजा उघडाच होता. शेरखाननं चपळाई केली. त्याने एकदम दादावर झडप घेऊन त्याला बराकीमध्ये ओढला आणि बहादूर खान आणि शेरखान यांनी दादाला मारायला आरंभ केला. त्याच्याकडे हत्यार नव्हते, नाहीतर क्षणामध्ये त्याची वाट लागली असती. पण नशीब दादाचं. मग त्या पठाणांनी दादाला पालथा पाडला आणि ते दोघे त्याच्या पाठीवर बसले आणि जसे जमेल तसे त्याला मारू लागले. शेरखान त्याच्या पाठीवर रेड्याने बसावं तसं बसला आणि त्याचं डोकं धरून ते उचलून पुन्हा पुन्हा जमिनीवर आदळू लागला. तर खाली बहादूर खान बोट घेऊन त्याला बडवीत होता आणि कैकाड्याचं डुक्कर केकरावं तसा दादा त्या 2 पठाणांच्या मिठीमध्ये सापडून मार खात ओरडत होता. ते दोन्ही कैदी फाशीचे होते. ते जीवावर उदार झालेले होते. ते आता न्हाव्याला ठारच मारणार अशी सर्वांची खात्री झाली होती. मी बाजूला शांत उभा होतो. ते सर्व माझ्या मनासारखं होत होतं. अशा आगाऊ माणसाला असाच मार पाहिजे असं माझं मत होतं. शेरखाननं दादाचं कपाळ जमिनीवर आपटून रक्तबंबाळ केलं होतं. हातातून अंड पाडता सर्वत्र चितड्या उडाव्यात तसं त्याचं रक्त उडत होतं. तुरुंग हादरला. वॉर्डर लोकांची धावपळ झाली. जेलरला खबर पोहोचली. पळा पळा, हजाम मेला अशी एकच आरोळी झाली. जेलर आला. सर्व लोक आले, परंतु ते बराकीच्या बाहेर थांबले. त्यापैकी कोणीच आत येईना आणि बाहेरूनच सर्वजण ओरडू लागले, शेरखान सोडून दे, शेरखान सोडून दे त्याला. परंतु तो शेरखान होता. तो दादा नावाच्या हत्तीच्या पाठीवर बसला होता. कुणाचं ऐकत नव्हता. त्याचं काम चालूच होतं. शेवटी मी बहादूर खानाला बाजूला काढलं आणि मग नंतर आम्ही दोघांनी शेरखानला शांत केलं. मग फुटकं कपाळ घेऊन दादा ओरडत ओरडत बाहेर पडला. नंतर ते सारं लटांबावर ऑफिसामध्ये गेलं आणि मग तिथं दादाच्या आगाऊपणाचा खटला उभा राहिला. त्या खटल्याला माझी साक्ष निघाली आणि खरा प्रकार मी सांगितला. त्यावर जेलरनं दादाला शेवटची सक्त ताकीद देऊन सोडून दिला. परंतु ती साक्ष तशी द्यायला नको होती. हिंदूंच्या बाजूनं हिंदूनं बोलायला हवं होतं असं दादाचं मत होतं. तेव्हापासून तो माझ्या मागे आपला वस्तारा घेऊन लागला होता. त्यात आज शेरखान फाशीला गेला आणि बहादूर खान दुसऱ्या वॉर्डमध्ये जाऊन शिक्षा भोगीत होता. त्यामुळे दादाला धीर आला. शिवाय त्याची खोड जाणं शक्यच नव्हतं. दुपार झाली होती. ऊन मी म्हणत होतं. निरनिराळे कैदी आपापली कामं बिना तक्रार करीत होते. पलीकडे शेतकीचं काम चालू होतं. त्या शेतातील भाजी काढून संध्याकाळसाठी आणली जात होती. भटारखान्यामध्ये एकच धमाल उडाली होती. भर उन्हाच्या रखामध्ये चलावणे पेटलं होतं आणि स्वयंपाकी कैदी होरपळून निघाले होते. मोठ्या काहिलीमध्ये भात रटरटत होता आणि दुसरीमध्ये भाजी नुसती बोलत होती. एका बाराकेमध्ये हातमाग चालला होता. तिथं आष्टी चिमूरचे कैदी काम करत होते. आम्ही अंडर ट्रायल प्रिझनर आराम करीत होतो. काही कैदी चेलन नावाचा खेळ खेळत होते. बाहेर फैलावर गेलेले कैदी लाकडाच्या मोळ्या घेऊन येत होते आणि त्यांची जागोजागी गिनती होत होती. वार्ड नंबर 1 म्हणताच चड्डी फेडायची, 2 म्हणताच उठायचं असा प्रकार त्या भर उन्हात चालला होता. तो प्रकार पाहून तुरुंग म्हणजे मानवी मनाला चिरडून काढणारा एक चरक आहे असं माझं मत झालं होतं. आणि मग खिन्न होऊन तो भयान देखावा मी पाहत होतो. आता स्वातंत्र्यातील तुरुंग कसे आहेत ते मला माहीत नाही. मी शांत पडलो होतो. मला घरची आठवण झाली होती. मन साताऱ्याला गेलं होतं. मी डोळे झाकून माझा गाव पाहत होतो. कल्पनेनेच आईला भेटत होतो. मी एका भयंकर गुन्ह्यात कुतल्याचं ऐकल्यापासून ती माऊली वेडी झाली होती आणि अमरावतीला येण्याऐवजी मुंबई ते कराड अशा फेऱ्या मारत होते. दिसेल त्याला व्यथा सांगत होती. ते मला समजलं होतं, म्हणून मी मनामध्ये खचत होतो. इतक्यात दादा न्हावे ऐटीत आला आणि माझ्याजवळ बसला. भलतीकडे पाहत त्याने प्रथम मिशी पिरकाळली, दोन्ही टोकं वाकडी केली आणि मग खाकरून म्हणाला, काय रावसाहेब, मजा आहे तुमची.
कशी रे बाबा, मी त्याला म्हटलं. येस की, खायचं, चहा पियाचा आणि डोक्याचा केस फिरवून बसायचं. तो माझ्या केसांकडे पाहत बोलला. बरं, पुढं बोल, मी त्याला म्हटलं. आता मोर काय बोलू, दादा म्हणाला. चाय, आम्हाला कंडीचं फळकवणी पाणी मिळणार आणि तुम्ही आपलं चहा करून पिताय. असला कैदी मी कवाच बघितला नाही. मग तो तुला आता दिसला ना, मी त्याला प्रश्न केला. एक विचारू, तो बोलला. तुम्ही हे केस का राखलेत बरं, त्याचं तुला काय, मी त्याला म्हणालो. नाही तसं नवं, तुरुंगामध्ये केस राखणं वरण हवं ना. त्यानं चेहरा निर्विकार केला. माझ्या केसावर तुझी काय नजर, का तुला त्याचं वजन होतं, मी त्याला विचारलं. त्यानं पुन्हा मिशीला गोंजरला आणि म्हणाला. मला काय करायचंय, पर तुरुंगाची हवा वंगाळ असती आणि डोक्यात वा होत्यात म्हणून विचारलं. वा झाले तर माझ्या डोक्यात होते का तुझ्या होते, मी जरा त्याला तिखट सुरामध्ये विचारलं. आणि तो मला म्हणाला. मी जातीचं नावी आहे. कॅस वाढलं म्हणजे काय होतं ते मलाच ठाव आहे, ते तुम्हाला कळणार नाही. कॅस वाढवण्यात फायदा आहे असं असतं तर नावी आणि त्याचा वस्तारा जन्मालाच नसता. तुम्हीच सांगा, कॅस वाढवण्यामध्ये जर फायदा आहे मग नाव्याचं काम काय. दादा मला एक नवं तत्व शिकवू लागला, परंतु हा एक आगाऊ प्राणी आहे हे मला माहीत होतं. आणि मग मी विचारलं, मग बायकांचे किस्से का भाडतात, ते का भादरत नाही तुम्ही. तसं कसं, अहो म्या तर आपल्या बायकोचंच केस भादरलं. दादा जोरात येऊन म्हणाला. कॅस भादरून काढलं, मला कॅस काढायची खोडच आहे. मग मात्र मला त्याचा संताप आला आणि माझा तो चेहरा पाहून दादा उठून गेला. परंतु मला त्याचं वागणं आणि ते बोलणं बोचलं. मी सरळ जेलरकडे जाऊन तक्रार केली आणि जेलरनं लगेच माणूस पाठवून दादाला बोलावून घेतला. तो आला. तो मांजरासारखा म्याव होऊन उभा राहिला. त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेनं पाहत जेलर म्हणाला. काय रे, तू न्हावी का जेलर. मी न्हावी आहे सरकार. त्यानं हात जोडले आणि जेलर म्हणाला. तू परत जर आगळे करशील तर तुला सक्त मजुरी दिली जाईल. सक्त मजुरीचं नाव ऐकून दादा टरकला. त्यानं हात जोडले. नाही, आता सरळ वागन सरकार, असं म्हणून त्यानं कान धरले. त्याचवेळी पलीकडल्या कचेरीमध्ये गलकात झाला. आम्ही सर्वांनी चमकून तिकडं पाहिलं तर एक बाई 1 वर्षाची शिक्षा होऊन आली होती. तिच्या नावागावाची नोंद होत होती. त्या बाईकडे पाहताच दादाला एक धक्का बसला आणि शेवटी ओरडला. यमे, तू. आणि यमू घाबरली. कोण रे ही, जेलरने विचारलं. ही माझी बायको यमी, दादा बोलला. नंतर कळून आलं की यमीनं एका तेल्याचं दागिनं चोरलं आणि म्हणून तिला 1 वर्षाची शिक्षा झाली. एकीचे केस भादरले आणि दुसरी चोरी करून तुरुंगात आली. आता तरी सरळ वाघ, जेलर बोलला आणि दादा वेडात झाला. तो भान हरपून म्हणाला. यमे, यमे, का ग केलंस असं, का. असं ओरडू लागला आणि त्याची ती अवस्था पाहून जेलर म्हणाला. याला उद्यापासून सक्त मजुरी द्या. आणि दादा यमे, यमे असं करीत हॉडमध्ये गेला. त्या दिवसापासून दादाचा वस्तारा गेला आणि तो खडी फोडू लागला. आणि श्रोतो, याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित दादा न्हावी ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. अशाच नवनवीन कथांसाठी कथा सरिता अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.